नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण केवळ 3 ते 4 मिनिटांमध्ये तयार होणारी कांद्याच्या पातीची भाजी पाहणार आहोत. सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांच्या टिफिनसाठी ही भाजी अगदी झटपट तयार करता येते. तर येथे मी शेतातली फ्रेश अशी कांद्याची पात घेतलेली आहे. सीझनमध्ये म्हणजेच हिवाळ्यामध्ये ही भाजी अगदी सहज मार्केटमध्ये उपलब्ध होते. त्याचबरोबर कांद्याची पात आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. तर चला मग रेसिपी पाहूया. स्वच्छ धुवून सुकवून घेतलेली कांद्याची पात बारीक अशी कापून घेऊया. आणि इथे पाहू शकता कांद्याची पात कापून घेतलेली आहे. कढईमध्ये 2 मोठे चमचे गोड तेल घातलेले आहे. तेल तापल्यानंतर अर्धा टीस्पून जिरं घालूया. जिरं तडतडल्यानंतर त्यामध्ये मिरचीचा ठेचा घालूया. त्यामध्ये 4 ते 5 मिरच्या आणि काही लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. तिखटाचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. हे परतवून घेऊया आणि त्यावर लगेच बारीक कापलेली कांद्याची पात घालूया. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. या स्टेजला पाऊण टीस्पून हळद, त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालूया. अर्धी वाटी मुगाची भिजलेली डाळ घालूया. 15 ते 20 मिनिटे ही डाळ भिजवून घेतलेली आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करूया. 2 मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट घालूया. मिक्स करून घेऊया. कांद्याची पात कच्ची देखील खाल्ली जाते. त्यामुळे भाजीतील पात देखील कच्ची राहिली तरी चालेल. केवळ डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे आणि त्यामुळेच ही भाजी बनवण्यासाठी अतिशय कमी वेळ लागतो. भाजी अर्धी शिजलेली आहे तरीसुद्धा 1 मिनिटासाठी झाकून ठेवूया, म्हणजे डाळ व्यवस्थित शिजली जाईल. येथे 1 मिनिट झालेलं आहे आणि आपली भाजी देखील रेडी आहे. पाहू शकता उत्तम असा कलर आपल्या भाजीला आलेला आहे. चला तर मग गरमागरम कांद्याच्या पातीची भाजी सर्व करूया. अगदी झटपट तयार होते, त्याचबरोबर आरोग्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त अशी ही भाजी आहे. नक्की बनवून पहा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत